तर नमस्कार प्रेक्षकांनो, सध्या सोशल मीडियावरती आणि जगभरामध्ये सर्वात चर्चेचा विषय म्हणजे मित्रांनो कॉकरोच जनता पार्टी. मित्रांनो, ही पार्टी अचानक आली कुठून, आपण या सर्व गोष्टीवर आज आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ खूपच इंटरेस्टिंग होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पाहायला अजिबात विसरू नका. जळगावमध्ये खानदेशमधील मित्रांनो 16 वर्षापूर्वीची एक स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे एक मतदारसंघामधील विधान परिषद निवडणूक आठवत असते. त्यावेळी भाजपचे दिग्गज नेत्याचा मुलगा विरुद्ध एका नावाजलेल्या एका प्रख्यामध्ये सोने आणि व्यावसायिकाचा पुत्र यांच्यामध्ये लढत झाली होती. भाजपचा नेत्यांचा मुलगा पराभूत झाला होता. ती आजवरती सर्वात एक खर्चिक विधान परिषद निवडणूक समजली जात होती. म्हणजे जवळपास मित्रांनो 100 कोटी रुपयांचे दोन्ही बाजूकडून मतदारांच्या खरेदीवर खर्च झाले होते. दोन्ही मते वेगळी असून अनेकांनी लाखो रुपये खर्च केले. शेती प्लांट वगैरेची खरेदी केली. कोणी आयुष्यभर जपावे अशी लोकशाहीची कमाई म्हणून ती रक्कम सांभाळत ठेवली होती. विधान परिषदेमध्ये निवडणुकीला कोणतीही मर्यादा नव्हती. अर्थात या निवडणुकीला जे काही कोट्यवधी रुपये खर्च केले जातात त्याचे बेहिशोब आहेत. त्यामुळे समाज खर्च मर्यादेही असतो. मात्र अर्थपूर्ण व्यवहार झालेला असेल. नोटांना एक पक्षचिन्ह असते आणि विचारधारा त्या पक्ष हात बदलतात, माणसांना निष्ठाही बदलतात. त्यांच्यासोबत शांतपणे स्थलांतरित राहते. आजपर्यंत आपल्या राजकारणामध्ये नीती नियम आणि मोडण्यासाठी अनेक नैतिकता आणि भाषणासाठी राखून ठेवलेली गोष्ट म्हणजे लोकशाहीच्या मंदिरामध्ये मतांची एक बूज कमी पडणे. तसंच काही हिशोब आता मांडला गेला होता. मात्र चोळीमधले आमदार विधान परिषदेमध्ये खरं तर ज्येष्ठमध्ये सभागृह शिक्षक आणि पदवीधर असे काही स्थानिक स्वराज्य संस्थांमधले चांगली माणसे सभागृहामध्ये आलेले असतात. यांचे विचार देखील चांगले असतात. निवडणुकीमागे सगळीकडे पैसा ओतला जातो. विदर्भामध्ये गुरुजींना एका निवडणुकीमध्ये अगदी असं काहीच वर्षापूर्वी 5,000 रुपयांची महागडी अशी साडी मतभेट दिलेली असेल. उमेदवार हा चक्क जिंकला. 7वा वेतन आयोग घेणाऱ्यांना देखील उमेदवाराकडून आलेली भेट कुठलेही खंत न बाळगता आनंदाने तो स्वीकारतो. मात्र कुठलेही खेद न बाळगता आनंदाने स्वीकारतो. तेव्हापासून साडेचोळेमधील आमदार असेही म्हणतात की विधान परिषदेमध्ये निवडणुकीमध्ये अगदी आपले पक्षांचेही मतदार पैसे जे घेतात, पक्षाने आपले पालिका जिल्हा परिषद पाठवलेले असेल, पक्षप्रतीमध्ये निष्ठा वगैरे काही नसेल, उमेदवारी असल्या पक्षांचं जरी असलं तरी राखीने पैसे ओततात. लाज लज्जा सर्व काही नसते. पण एकाला भडा पक्षाने जिल्हा परिषदचे अध्यक्ष केले. विधान परिषदेला आमदारकीची निवडणूक आली. वाटप सुरू झाले. पक्षांच्या नेत्यांना त्याला लायकी नसताना देखील पक्षातूनच विरोध असताना देखील अध्यक्ष केले. तेव्हा पैसे वगैरे मागणार नाहीत किंवा देण्याचाही प्रश्न नव्हता. अध्यक्ष खाली स्वतःचा विषय मांडला. सगळ्यांना देखील माझे सर्व असंच ओरडा पाहून असं तर आघात झाला असतील. मात्र लक्ष्मणदार रडे आणि जगामधले सर्व गोष्टी ते समोर राहतात. पण मित्रांनो त्यांची पक्षनिष्ठा काळमासारखी. मात्र निवडणूक काळामध्ये पैसे वाटण्याची जबाबदारी असेल तर नेत्याची आणि निवडणुकीनंतर एक सुरक्षा कथा आमचा विश्वास बसणार नाही. पण जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक इकडे तिकडे पटकून पैसे घेऊन टाकतात. गेल्या 5 वर्षामध्ये सदस्य काळ घसघशीत बोनस मिळवून देणारा निवडणुकीमध्ये पैसे कमवण्यासाठी ही संधी 4 ते 2 अपवाद सोडले तर त्याला कोणताही गमावे असे वाटत नाही. 17 जागांसाठी निवडणुकीमध्ये घोटाळेबाज आणि नक्कीच टाळता येईल का? मोठ्या नेत्यांची मानसिकता असेल तर नक्कीच घडू शकेल का? ही अशी अपेक्षा काय करायला हरकत नाही. पण संधी गमावणारे लोक विरोधक महाराष्ट्रामध्ये जनता पक्षाला सध्या स्वतःचेच दृष्टी लागले असेल. राज्य आणि केंद्र सरकारविरुद्ध आंदोलन करण्याची मोठी संधी. नीट परीक्षा, महागाई आणि पेट्रोल डिझेल टंचाईमुळे सोनं चांदी खरेदी सर्व गोष्टीवर आता कुठेही आंदोलन मोठे होताना दिसत नाही. नीटच्या घोटाळ्याचे तर राजस्थानानंतर महाराष्ट्र हेच केंद्र आहे. जयपूरमध्ये काँग्रेसचे शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपच्या कार्यालयामध्ये घेराव घेतला असून पण मात्र सर्व गोष्टींमध्ये पोलिसांच्या लाट्या खाल्ल्या. इकडे आता हर्षवर्धन म्हणजेच मित्रांनो सपकाळ काय करतो आता, इकडे कडक उन्हामध्ये काँग्रेस कूलर एसी लावून झोपलेले असतील. आदित्य ठाकरे हापूस आंबा खात असतील. तोरणामधील खतखत जेव्हा विरोधकांना कळेनाशी झाली. हास्य रात्रीतून काँग्रेस जनता पार्टीला लाखो फॉलोअर्स मिळतात. जैनजींच्या मनाचा ठाव घेता सातत्याने विरोधी पक्षांचे करेक्टर राहणारा आणि 2 पर्यायाशिवाय भलताच एकदा पर्याय स्वीकारताना तेव्हा पश्चातापालीकडे हाती काहीही नसेल तर जनताच्याला पर्याय मानत असते. पण त्याला कधीही काही संतापाचे भारा संधी देते. लोकशाहीच्या विरोधामध्ये जनतेच्या रागाचे वेदनेचे असेच काही अधिकृत प्रतिनिधी असतात. सध्या बाण उतरल्याचे दिसत नाही. पण इथेच सांगतो की जेव्हा प्रस्थापित पक्ष जनतेचा आवाज ऐकणे बंद करत असतो
तेव्हाच पर्याय होतो. शेवटी सत्तेचा पूर्ण अर्थच बदलून जातो. तर मित्रांनो, असंच काही कारण लोकशाहीची जनता कधीच न आणत राहता तो उशिरा होईल, नवा पालक शोधेलच. आजकाल विरोधकांची आंदोलन सुद्धा वायफाय सारखी झालेली आहेत. पासवर्ड झालेले माहीत असून देखील लोकांपुरते सत्ताधाऱ्यांचे अहंकार लोकशाहीचा जितका धोकादायक असतो तितक्याच विरोधकांची आळशी शांतता घातक असते. मात्र जेव्हा अशा अपयशी ठरतात तेव्हा मेम्स रील्स काही उपायातून नवे नेते घडून दिसतात. तर काँग्रेस जनता पार्टी हा त्याचाच परिणाम दिसायला पाहत आहे.